आसामियों आमचे कौमाचे एक होनियार फर्जंद जनाब मोहम्मद अमजद साहब शाबंदरी सरीन फिक्र खबरची एक मुलाकात भितर वाटे जनाब मोहम्मद अमजद साहब शाबंदरी इन तकरीबन 44 वर्षे दुबई क़ियाम केले आणि हिंगाचे क़ियाम दौरान तीन भल्लीसर तजुर्बा से गुजरले खास करून दुबई आयला मग तुकून एकता सर भल्लीसर जनरेशन हिंगापो त्यांचे सामने गेलो आम्ही ही मुख्तसर मुलाकात भितर चाहतात की ते वर्षांना फुडें एक मुख्तसरन आपली हिंगाची मुताल्लिक कितें केत्ता हिंगा आयले आणि किशी का कंपनी जॉईन जाले आणि तिंगा खिदमत राहिली ते मुख्तसर पहिला तेजे पर रोशनी घालो तेजे मग इंशाअल्लाह आम्ही त्यांच्याकडे मदीद त्यांचे सवाल धरवतले. शुक्रिया. मी असले अल्हम्दुलिल्लाह दुबई असले 15 ऑगस्ट 1977 भितर शायद रमजानाचो पहिलो रोजो तो दुबई भितर असले कदम दवरलो बजरे बंगला विमान. अल्हम्दुलिल्लाह तिथं म्हजो मौशा बॉस रईस होतो तो म्हजी विजा करून मी मारलो तिथं दुबई भितर असले ते मनी हाड उर हाड विजाचो असले एक शोर आणि गोगा होतो. अल्हम्दुलिल्लाह तिथं येऊन घेऊन असले जशी आम्ही मेवल खता की असले धुरलो घोडो पाचो आयलाम असले तितली आरामीन असले की असले आयल्लेसे काम मिळले आणि असले कमाव सुरू केल्याचे काही नव्हते. तिथं असले बरीचसे तकलीफात होते. आमची माणसे एक ठावापर होते. अल्हम्दुलिल्लाह एक दुसऱ्याची मदत करते होते. येऊन घेऊन असले सुरुवात केले तिथं असले आमची माणसात तर असले फ्लॅटात तर नावे गलूचो एक हे होतो तिथं असले मी पार दुबई असले मुझे मौशा बौशी सरीन असले रईस वगैरे होते तिथे एक जट्टा स्टोर म्हणून होतो ते सर ते फ्लॅटा असले जट्टा मने म्हणून नाव वाटलं शायद केल्यात भल्ली माणसा ते सर बस तिंगा वचून व्हरलो मी आणि एक चीज काय करतो असले मी आयल्लेसे असले मी मौशा बौशी मी फोन केलो ते इराणी अंदाज में ते रईस नहीं है धरून सोडते थे 2-3 महीने परेशान झालो पण तिकडे अब्दुलबारी भाऊची गाडी ऊपर अंबारी अजीम SMB अजीम आणि असं नाही घेऊन मी पहिली वसून मी उतरलो बारी भाऊचे फ्लॅट आहेत तिंगा तुम्ही मौशा भाऊचे असले म्हाका पार दुबई फ्लॅट होतो आमचो सत्तार पटेल सादी डॉक्टर तय्यब वगैरे सगळं ते तिंगातून शिरवात म्हणून तुम्ही जिथं आयले हिंगा एक वर्ष तुम्ही मौशा बॉसेस झाले आणि त्यांच्यासाठी काही केले त्याच्या मग तुम्ही बी कोणती कंपनी जॉईन झाले आणि त्याचा एकटा तुम्ही कोणती कंपनी त्याची मुतालिक जराशी त्याचे मग जे कोणते आहे म्हाका एक दिसा असले पार दुबई असले अब्दुरहमान सिद्दीकी साहेब तिकडे आता आली लोकांना त्यांचीच मुलाकात झाली आणि असले सेस्को मिडल ईस्ट म्हणून एक कंपनी होती जे ते नाव दुसरे वर्ष असले फुग्रो मिडल ईस्ट म्हणून फुग्रो बोला असले आमची भाषेन असले फुग्रो जाता तिंगा असले अब्दुरहमान सिद्दीकी साहेब म्हाका उरून घेवन असले अकाउंट्स क्लर्क जावन घेवन रावलो तिंगा तेजे मग 1978 जून जून 78 भितर रावन घेवन अल्हम्दुलिल्लाह तिंगातून असले रावलो हांवें इत्तासर असले इत्ता काल 15 सितंबर असले मी असले म्हजी अलविदाई मी जाली जलसा जालो अल्हम्दुलिल्लाह बरी इज्जत मेळ्ळी म्हाका कंपनी येता बस अल्लाहचो करम समान फुडें आनी म्हजी मामा बापाची दुआ. एक चीज वलखुचे गांव वसलन आम तौर पर मानसे वलखतात कि कंपनियों बदलोलान कैलान बड़े तरक्की ज़्यादा मिलता इसी बात तीसी बात लेकिन तुमसे तजुर्बा आपलो जाती हो रहा कि मानुस एक कंपनी भितर राहिला को अल्लाह ताला इज्जत देता आणि मुकद्दर पावत करता हे सिलसिला भितर को तुमचे आमचे ऑडियन्स काय सांगू शकले तर बेहतर आहे. माणूस जे कोणते आहे पहिली राहिला मग जे कोणते आहे अगरशी निक्को मौका मिळता तरी शुरुआत भितरच दुसरी कंपनी तो वसूकास हे नाही की असले खाली दुडाचे एजंट निक्को तजुर्बा निक्की कंपनी मिळतात नसले सोडून बिलकुल वसूकास एक मरतबा माणूस राहिला मग भली मुद्दत राहिला ती कंपनी सोडचे करून भली मुश्किल जाता तसं असले जो कोणी असले मौका मिळता ते नसले वसूचे भली भेटतात बस मी राहिलो तिंगा कंपनी तर चंद मजबुरी को राहता माणसाची आणि आमची मेंदू चढवाची फिकीर धरून घेऊन माय बाबाची फिकीर धरून घेऊन येतात तशी सोडून वस्तू तू जाण आहे अल्हम्दुलिल्लाह ते राहिलो मी बस अल्लाह ताला म्हाका तिंगा असले इज्जत दिलो आणि तिंगा रावून येलो
3-4 वर्षे बना असले काही कम चीज जाने थी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से शुक्र. मैं 1994 भितर जेतो दुबय आयलो ते वक्ता पर म्हाका आठव पडटा की तुम्ही नायब सेक्रेटरीच्या होद्दा उपर होते, सेक्रेटरीच्या होद्दा उपर होते गालिबान, आणि ते वक्ता आम्ही सेक्रेटरी बनकर उलय करते होते. आणि अल्हम्दुलिल्लाह तुम्ही इज्तिमाई आणि हेजे भितर को कौमा भितर को भल्ली माशाअल्लाह तुमची खिदमत राहिली. मैं तुमची जिंदगी में 3 चीजों पडलो. एक ताका मसलन तुमचो जे कोण तो इज्तिमाई काम आणि सरीत तुमची जे कोण चळवळाची तरबियत जो तुमचा अंदाज होतो देखो आम्ही पल्ले वक्तान जापूचो करपाक मौका को मिलतो होतो. त्या सबब संबंध पहले तुम्ही हे सिलसिला भितर को कि मनशे असला मग किसी कौमी जिंदगी भितर हाँ कर तो कोई पैगाम देना मुनासिब है. अल्हम्दुलिल्लाह मी शुरू भितर जे कोणते आहे जमातीचे कोणते कामान वाकिफ नव्हतो. तिथं दुबई आयला मग असले एक मतलब जान अब्दुरहमान साहेब आणि असले शायद शेख फरीद जाफर साहेब आणि कोबटे सलाहुद्दीन आमच्याकडे उसूल आले होते. 10 रुपये उसूल करते होता. मी त्यांच्याशी भली बहास करतो होतो की असले 10 दिरहम तुम्ही गेलो कौमा का देते वाटे. तर 10 दिरहम मला भली वडली चीज राहती थी. म्हाका काही ही नव्हतो, तजुर्बा नव्हतो जमाती कामात आणि येतात ते असले. अब्दुरहमान साहेब त्यांचा अंदाज माशाअल्लाह भली निको होतो. म्हाका भली चीजो जमातीची सांगले. यहाँ तक सांगले की असले अगरशी जमातीच्या खिलाफ एक माणूस होता ते कब्रस्तानात को मिठाव देऊ शके नाही. म्हणजे ते जापणे ताकू म्हणजे जहनात आहे. अल्हम्दुलिल्लाह ती माणसे जे कोणते वाटे अब्दुरहमान साहेब म्हणजे त्याचे म्हाका असले अब्दुरीन भाऊ असले दुबई आयले. अब्दुरीन भाऊ येता असले दुबई तर एक किस्माची हलचल पैदा झाली. समको कलता दुबई जमाते तर का त्यांचं मकाम होतो ते असले एक दिवसा उसूलजे सबब असले आयले होते. त्यांच्यासाठी कोणी उसूलजे येते नव्हते. मी त्यांना साथ घेऊन घेऊन असले अब्दुल भाऊ बोली त्यांची इज्जत करतो. पुढे तिकून मालिका मिली त्यांची बहीण ते असले हे करून घेऊन एक मतलब त्यांची उसूलजे गेलो. ते भली मुतासिर झाले म्हणजे असले उसूल घेऊन जमातेत सांगले की असले आमच्यात आपला बड्डे हेल्प केलं होतो. एका असले जमातेत ते मग असले जमातेत पहिले मतबा शायद त्यांची सदारत भितर गेलो या म्हाका आठवण आहे या दुसऱ्याची सदारत गेलो. मी तकरीबन 1 वर्ष जमातेत वंगी पडतो तो कक्का जाता किशी जाता. मुझी तबियत गवारा करती नव्हती की असले एक माणूस काम होते. आणि त्याचा मोहतरम सलाहुद्दीन मरहूम साहेब सल्ला त्यांची कबर नोरान करो ते असले काम करचे कबड्डे सलाहुद्दीन साहेब ते करूचे काम करचे पडलो. आणि बोललो एक शख्स असले एटलो जमातेचो चंदा वसूल करचे बरोवचे रसीद बरोवचे म्हाका ते बिलकुल गवारा झाले. मी बोललो आता जे कोणी माणूस नायब सेक्रेटरी होतो बली व्हडली शख्सियत होती ती. मी बोललो का गपना असले नाही तुम्ही असले नायब सेक्रेटरी जेता करता तेन्ना तुला असले फुल हेल्प करपास म्हाका सलाहुद्दीन बाबून घेऊन मी तांकां हेल्प केलो वगैरे. तेता तुकड्यांनी असले तिंगा बेसिली म्हणचे बोले नो आयलाडे हो हे जे माता ऊपर घालून पंजाब हो किशी करता काम. आणि म्हाका असले एक जिम्मेदारी दिले नाही. मी असले सलाहुद्दीन भाऊ आणि जाफर भाऊ त्यांची माती हाती तर भली चीजो जी माती शिकलो. आणि ती शख्सियतो जो कोणती आहे दुबई जमातेचं का केला कोणी आजमावू शके नाही. आज दुबई जमातेचं जो कोणतं मकाम है ती शख्सियत की कुर्बानी है. बस तिंगा तुका असले बढ़ते गुरु अब्दुरीन भाऊ ते जमा असले त्यांच्या संग असले मी नायब सेक्रेटरी जाऊन घेऊन राहिलो. अब्दुरीन भाऊ सर आला तुमचा करता अब्दुरीन भाऊ त्यांची एक मिजाज आहे त्यांचं कोणते काम केला परफेक्ट करूक असते त्यांना जर्रा बी ह्यारी तारी जाऊ नये. आमच्यात ते आपण मानू तयार नाही शिकून असले. म्हाका मी शिकलोकच त्यांच्याकडे आणि म्हाका हाडलेकच जमातेत. बस ही बढ़ते गेले ते जमा असेल अल्हम्दुलिल्लाह दुबई जमातेचे मोहम्मद सर अल फता किशी झाले का झाले बढ़ते गेले एक दिवसून बढ़ते गेले अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह ताला तुमची खिदमत कबूल करो माशाअल्लाह. भले अल्लाह काम घेतलो आणि इंशाल्लाह गावात गेला मग को यहाँ को हिंगाची इदारा हिंगा डुगून तुम्ही माशाअल्लाह भले मुस्तहकम मजबूत वाटे माशाअल्लाह. एक चीज भली खुशी झाली हेजे ऊपर मुबारकबाद पेश करता आमच्या फिक्र खबर तर्फेन को की तुम्ही माशाअल्लाह जे कोणते रहमान चळवळाची तरबियत करवली आणि हिंगा रावण करून कर. मी एक पलतो होतो आमच्यात भाव की भल्ली आणि हिंगा रावण करून आपली चळवा बेंगलोर फेटवते वाटे मेंगलोर फेटवते तालीम सबब. लेकिन एक आपली कितना बोलते होते आपण आपली चळवा अंजुमनातच पडवतलो होऊन आणि अल्हम्दुलिल्लाह आपली चळवा ते हिंगा रावण करून अंजुमनातच तालीम दिले आणि बोलते होते अंजुमन आमचे फक्र बोलवून आणि तिका तिंगा व्हडली तालीम मिळू शके नाही गावून. आज हे दोन नतीजा मेळ खाता की अंजुमनासन वरप ताणू ताल्लुक की अल्हम्दुलिल्लाह एक 2-3 हफ्ता फुडे त्यांचे फर्जंद अर्जुमन जनाब हिब्बान साहब माशाअल्लाह जे कोण तबलीग को माशाअल्लाह जुडून वाटे त्यांना अल्लाह ताला एक मौका दिलो आणि त्यांनी एक फॅकल्टीचे बाकायदा वाइस प्रिंसिपल जे कोण मुतय्यन करून गेले हे जो पर को मैं त्यांना मुबारकबाद देता. आणि हे सिलसिला भितर को
तुम्ही किशी चेडवां फुडें बडोवच्या उपरांत तेंचो काय राहतो होतो ते एक आपणी सांगला शायद आमच्या ऑडियन्स फायदा जाय. अंजुमन मुझे सब जो कुछ है मैं तिंगा शिकल्लो पढ़ल्लो आमचे मरहूम उस्ताद जो कुछ वाटे खयाल मास्टर, उस्मान मास्टर, मोमिन मास्टर, जाफर मास्टर आणि हे सगळं त्यांच्या खिदमतचो आम्ही असं जिकर करना तर हांव सकिनाय. अंजुमनाचा जे कोणती क्रीम ऑफ द सोसायटी त्यांच्या टायमा बाहेर पडली आज कोमा तर सगळे त्यांची जे कोणते आहे व्हडले जे कोणते माणसे वाटे जे कोणते नित्य ठेवापर वाटे जे मातीची खिदमत करतात, कोमाची खिदमत करतात, त्यांची मेहनतीचो नतिजा तो अल्हम्दुलिल्लाह मी कितना असले जाफर मास्टर वगैरे असं तसलीच मास्टर आम्ही मी कडपा कॉलेज भी तो वचून पडलो लेकिन जो कोणतो लेक्चर जाफर मास्टराची जबानी आयकतो तो मी व्हडले लेक्चर को त्यांचे सामने असले म्हणजे काही अहमियत दिली जैसे अल्लाह ताला त्यांची बाल मगफिरत करो. आज जो कोणते आम्ही तो आज जापू पडू बरोवंक शिकले अंजुमनाची देणगी. अंजुमन जामिया मी कहता हूँ अल्हम्दुलिल्लाह अंजुमन आणि जामिया आमचे सगळे दोन डोले हे आम्ही असले कितना ह्याच्यात फरक करतो आणि इंशाल्लाह मी असले मोजातून जो कोणते जाता म्हणजे असं एकदम सल्ला अंजुमना असं काही करू शकतात मी करतलो. मुझे चढवे जे कोणते आहे पुढे तिकडून असले आपल्यातच पडले मी किती तसवुको केलं म्हणजे बाहेर बसून मी हे करते. एक मर्तबा डॉक्टर खाजा साहेब असले आपण असले अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेजचे एक डायरेक्टर असून बसलो होतो. एक माणूस त्यांच्याकडे आयलो घेऊन आणि बोललो की आपले पुताचं असले एक निकी सीट काढून द्यायचा खिंतो तरी तो खाजा भाऊ असले ते कल्लाय तो बोललो की भटकले इथे एक अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यानं बेहतरीन इंजिनिअरिंग कॉलेज तुका कोणती मिळू शकेल ना तिंगा असून सीट आम्ही आजमोगास असले आमची चढवा असले आम्ही बाहेर वरून येऊन बाहेर त्यांची ही ती लेकिन मी असले आणि खास करून हिबान जो कोणते वाटे जेता स्कूलात जॉईन झालो तर तो असले पुढे तरी मेळ बोलचे की असले अंजुमना तर टीचर्स वगैरे आमचे खायले वाटे आमचे टीचर्स खास त्याच्यानं असले आमका पहिली फायदा जाता आमचे इदारा ते हेच्यानं असले तुझं एक तखय्युल होतं की असलं आपण असले ह्याकच पडतलो की ह्याकच शिकवतलो पूण असले मी त्याला ओशेना पुढे सांगतो अंजुमन हो माका कळता मी पल्लाटे आमची माणसाची समजाद वगैरे तू बर्दाश्त करू शकता आणि तुझ्या काबिलियतचो इजहार करू शकता ते नसले तू हातला असले तिकडे आणि तो हिंगा आयलो तो तेका काम को मिळलो तो काम असले एक गरीब कोसका देऊन असले लागून गेलो तो आपण कोणती सुरते आमच्याने गेलो सोबत भावडे वाटत होते. अल्हम्दुलिल्लाह ही अल्लाहची एक देण ही मोठी मामाची दुआ आहे आणि तुमची उलमाची सर कितना असले मला संगत राहिली. एक तर आमचे अमजद भाऊ अंजुमन सरीन जामिया इस्लामियाचो खुस्सन तस्किरा केले. मी हेको सांगूचे मुनासिब वळखता की त्यांची सरपरस्ती भितर जे कोण त्यांचे धाकले भाव मोडा अफजल साहब होते. अफजल साहब माशाल्लाह अंजुमना शिकून ते मग खुस्सी टुकून ते जामिया आयले. जामिया माशाल्लाह पडले ते मग फरागत मग जामिया इस्लामियाचे उस्ताद झाले आणि सिद्दीकी इमामत को करता आणि माशाल्लाह नौजवान भल्ली सुगर तरबियत करते वाटे भल्ली समूह को त्याचा एतराफ करते वाटे. जनाब अमजद साहब शाबंदरी ते व्हडले भाव हेन आणि ते धाकले भाव माशाल्लाह जे को ते रहमान हेन केत्तांकू मैं फोन केलन वगैरह खैर केलन त्याने एटलेच बरचे का मसलन आम्ही समूह हिंगा वाटे का मसलो ना तो तिंगा खिदमत अंजाम देवो वगैरह हिकू एक व्हडलो जबरदस्त जज्बा हो आमच्या कौमा भितर को ही जज्बा राहूं कर की भावडा भितर को म्हणजे अगर दिनी इदारा जो मुंसलिक रहता कौमी खिदमत भितर फुडे बढ़ता आम्ही त्यांना फुडे बढ़ोवंक तितले मुआफे फराहम करू कर हे सिलसिला भितर को तुम्ही दोन अपनी का सलाम मुनासिब खैर अफजल तरीन तो असले दिनी तालीम हासिल करून घेऊन एक आमचे स्टेप करायचे अपने थे. अफजल एक मर्तबा मी इशी येऊन घेऊन घरे बसलो होतो कोणाची का परनाटे माग चढमी येऊन घेऊन अदबान येऊन घेऊन बसले होते. मी बोललो गावी चढमी इटली अदबान असले येऊन घेऊन किशी बेसतात नाही अफजलाचे शागीर पुरा भट्टा पावत मीच गती बोललो अफजल बोलना त्यांचो खूप कॉलेजात पडलो PUC हो अल्हम्दुलिल्लाह त्याच्यात ते का बरकत दिले त्याची कोणती दिनी कामात तो पुढे पडलो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह. बस ही सिलसिला तरफ अफजल त्याची मेहनत आहे त्याची मामा त्याची दुआ आहे त्याची आणि उलमाची सोबत आहे इंशाअल्लाह. भले भले शुक्रिया कि तुम्ही वसुंधो सफर सो को वक्त में खिलाफ करीब है आणि भले कम है जे भितर को तुम्ही शुक्र खबर सबब एक मुख्तसर मुलाकात भितर वक्त दिले आणि एक पैगाम आखरी जे कोणते असे किंवा तुम्ही कौमाचं देऊ शकता ते गोष्ट पेश करायची. काय बोलता फलान आमची चढवी हिंगा येतात एक आपली रोजी आजमावून घेऊन आपली मायबापाची फिकीर धरून आपली चढवाची फिकीर धरून घेऊन येतात. त्यांनी असले मुझे एक दरखास्त आहे का उतना हिंगा आयलाम असले हिंगाची चौन भितर असले हे क्रेडिट कार्ड आणि असले लोन घेण्याच्यापासून वरा
मी फखरसन सांगता अल्हम्दुलिल्लाह 43 वर्सां भितर एक पावनो केत्तो असले लोन घेतला मी बँकातून घेतो खैल ते हराम असे हरामकस लेकिन दुनिया भितर असले माणूस मजबूरन काही टायमार म्हणटा अल्लाह ताला म्हाका असले ती एक नेमत अता केलो की असले एक पावनो केत्तो मी लोन क्रेडिट घेतला आहे अल्हम्दुलिल्लाह मी कोशिश केला टायमार म्हज्या हातून जाला असले मी काय बोलता अफलान आमचे नौजवान काय करू कसं अफलान हिंगा आयलांक असले गावात वतली वक्तार असले मामा सबब भन्या सबब या आपली जरुरियात सबब असले भली चिजो घेवची असले ख्वाहिश धरता आणि असले ते वतनी वक्तार असले दुसऱ्याकडे कर्ज घेऊन होतात आणि वापस आयला मग तो सगळं वरस ते कर्ज भरूच्यात होता अगरशी तेजे बदली असले मोजो जहां तक मुशाहिदा है की असले माणूस असले तो एक वर्ष जराची तकलीफ आखून घेऊन असले आपली खुद सेविंग करून घेऊन अगरशी केला नसले घेवचो वर्ष जो कोणते है पूरा सेविंग राहता ती आणि असले कित्ता ही क्रेडिट आणि क्रेडिट कार्डाची लानते तर मुक्तेला जाणार जिंदगी असले एक सुकून आणि राहत सरी गुजरता बस मुझे मुझो हो पैगाम हो एक नौजवाना सब यांचे सब असले की असले तुम्ही असले ही चीजें पासून वरा इंशाल्लाह आणि आपली मामा बाबाची ख्याल धरवा मामाचो दर्जा काय असे तुमका समाव करता आणि सगळे करा मी वखता पासून मुजी तमाम तर ही चीजो जो कोणती है म्हाका इज्जत मिळली अल्लाह तर्फीन असले मुझी मामा बाबाची दुआ आणि अल्लाहची मेहरबानी बस मी एक अखीर बंदो एक काय भली हुशार आणि असले भली तालीम याफ्ता ज्यादा नाही बस अल्लाहकडे अल्लाहचो करम हो तुझी जुमन तशा हो तुझी लुमन तशा हो बस तेजे शिवाय काही नाही मुझेकडे अल्हम्दुलिल्लाह जमाते तर म्हाका मौका मिळलो बस एक खिदमत दून केलो मी म्हाका असले मुझी सलाहियत मुझी काही नाही बस मैं असले तमाम मुझी क्रेडिट जमाते तक काम केले अब्दुरीम बाव खलील बाव इब्राहिम बाव इस शख्सियत इसलिए है एक अंजुमन है खास कर अब्दुल मतीन मुनीरी जो कोणते है जे कोणती आमचे कौमाचे एक नेमत वाटते हैं ते एक चलता फिरता एन्साइक्लोपीडिया ते जो कोणते तारीखचो मुतालिया त्यांचो आहे ते मुझे संग असले सरी काम केला आम्ही अल्लाह ताला असले आमका असले सरी काम करचो मौका दिलो होतो आणि मतीन साहेब जो कोणते है कल कोणते अल्फाज तुम्ही इस्तेमाल त्याची तहरीर वगैरह तुम्ही पढ़ते रहतात अल्लाह ताला त्यांचे त्याची कोणती सलाहियतो वगैरह दिलाटे असले ते जो आम्ही असले सही इस्तेमाल करूतस अल्हम्दुलिल्लाह जमाते जो कोणते खिदमत दिलो मी असले खिदमत में बस मुझो फर्ज तो एक कौमा सवनी मिल्लत सब करूचो बस ही चंद अल्फाज से मैं असले मी भले भले शुक्रिया की माशाअल्लाह तुम्ही कम वक्त दिले कम वक्ता भितर भल्ली मेहनत आपली धरवले कौमा सबब मिल्लते सबब आणि तुम्ही एक बाइज्जत जिंदगी गुजरून करून सम्मा सबब एक मॉडल धरवला हा आम्ही कोशिश करी इंशाअल्लाह की जितना आमचं क़ियाम अशे आम्ही असो क़ियाम मुफीद से मुफीद तर घरचो कोशिश करियो आम्ही आयला हा आपले रोशन मुस्तकबिल सबब आपले माय बापाची खिदमत सबब चढवाची तालीम तरबियत सबब हिंगा रावून करून आम्ही तोकच विजन सम्य धरून करून इंशाल्लाह आमची हिंगा अय्याम गुजरतले निक्के गुजरतले आणि जितना आम्ही हिंगा वाटेल तरी आमचे जरुरी असे की आम्ही हेजे साथ साथ दुआसो को एहतिमाम करियो की आम्ही जे पण आम्ही आमच्या सबब झाला त्यांचे सबब को आणि खास करून हिंगाचे जे कोणते हुकमरान वाटे हिंगाचे जे कोणते हे असे समाज ह्याचे सबब आम्ही दुआ वेतो आठवत धरू इंशाल्लाह एकच चीजो आमची बाकी राहता आणि एकच चीज आमची तरक्कीचो जरिया राहता जजाकुमुल्लाहु खैरन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह